निवडणुका जिंकताच राष्ट्रवादीला आश्वासनांचा विसर पडल्याचं चित्र आहे। महायुतीने निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, पण आता अजित पवार आणि हसन मुश्रीफांनी कर्जमाफीचा विषय थेट हसण्यावर नेलाय। माझ्या भाषणात तुम्ही शेतकरी कर्जमाफीबाबत कधी ऐकलं का असं अजित पवारांनी भुवया उंचावणारं वक्तव्य केलंय। माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का कर्जमाफी? मला मी जेवढी भाषणं केली हे बघ, हे तुला एक माहिती का, अंथरून बघून हातपाय पसरायचे असतात। राज्याचा गाडा आपल्याकडे, आपण दोघं नंतर बसू तुला मी माझी परिस्थिती सांगतो, मग तू मला तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू, आपण करायला कमी नाही पडणार। विधानसभेच्या आता निवडणुका संपलेल्या आहेत। सगळी योजना 3 सिलेंडरची योजना आम्ही बंद करणार नाही। मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत। महिलांना 50% एसटीमध्ये सवलत चालू आहे। माझ्या लाडक्या भावांना 7.5 हॉर्सपर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे। अशा अनेक कल्पना, आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आहे आपल्याला, 5 वर्षात करायची आहे ना।